नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे? तुम्ही थंबनेल बघितलेला आहे. थंबनेल मध्ये दिसत आहे 12,000 प्लस पोलीस भरती. प्रश्न असेच येणार आहेत बघा, आणि हा धुराळा पॅटर्नचा पहिला भाग आहे. बघा, सुरुवात करूया प्रश्नांची. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे का? तर नाही. जे विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यामधून परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. कळतंय का तुम्हाला? आपल्याला गडचिरोलीची स्थापना विचारलेली आहे. त्याच सोबत गडचिरोली जिल्हा जो आहे हा कोणत्या जिल्ह्यापासून विभाजित होऊन तयार झालेला आहे? मग अख्ख्या महाराष्ट्रभराच्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे का? तर नाही. आपला जिल्हा, फॉर एक्झाम्पल मी सांगतो, छत्रपती संभाजीनगर मधून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर छत्रपती संभाजीनगर मधून जालना जिल्ह्याचे विभाजन होऊन किती तर 1981 मध्ये दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली होती. एक जालना जिल्हा आणि दुसरा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. मग सिंधुदुर्ग मधून अभ्यास करणारे, रायगड मधून अभ्यास करणारे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून अभ्यास करणारे किंवा जालना जिल्ह्यामधून फॉर्म भरणारे या विद्यार्थ्यांनी केवळ त्याच जिल्ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा प्रश्न आपल्याला हेच सांगत आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय? बघा, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन झालेली इथे दिसतंय तुम्हाला सर्वांना. गडचिरोली जिल्हा जो आहे तो चंद्रपूर या जिल्ह्यामधून विभाजित होऊन 26 ऑगस्ट 1982 इथे दिसतंय तुम्हाला. चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आणि हा खास करून गडचिरोली जिल्ह्यातून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा होता. फक्त आपण आता सध्या पॅटर्न समजून घेत आहोत, म्हणजे जिल्ह्याचं स्पेशल कशा प्रकारे विचारलं जात आहे हे लगेच आपल्याला कळतं. बाकी अजून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातून, हे सगळं काय आपण आत्ताच बघितलं. तत्कालीन मुख्यमंत्री आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो तुम्हाला मॅप दिसतोय हा आपल्या स्वप्न खाकी बॅचचा आहे. स्वप्न खाकी बॅच मध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याचं विभाजन सुंदररित्या बघितलेलं आहे. त्याच सोबत त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो, मुख्यमंत्र्यांबाबत अधिक माहिती, बरं त्यावेळेसची परिस्थिती काय होती, या सर्वांवर आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यामागचा उद्देश काय होता हा भाग आपण त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे स्वप्न खाकी बॅच मध्ये. ज्यांना स्वप्न खाकी बॅच घ्यायची असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर, या ठिकाणी दिसतोय तुम्हाला सर्वांना, 9158595909 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे. प्लस तुम्हाला हे आपलं ऍप स्टोअर वरून ऍप इन्स्टॉल करायचंय. त्याच ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ऍप मध्ये जाल, तुम्ही ओपन कराल तर तिथे स्वप्न खाकी बॅच दिसेल. केवळ 200 रुपये फी आहे सोन्या सध्या, आणि ही फी पुढे वाढणार आहे. आपली स्वप्न खाकी बॅचची फी जर आपल्या तुम्हाला समजून घ्यायची असेल तर 1000 रुपये फी आहे, पण सध्या किती आहे? 200 रुपये फी आहे. कळते का तुम्हाला? ही ऑफर फी आहे. लवकरात लवकर जॉईन करून घ्या आपल्या स्वप्न खाकी बॅच सोबत आणि आपल्या सोबत अभ्यास करायला सुरुवात करा. धुराळा पॅटर्न चालू आहे. बघा, पुढचा मुद्दा तो म्हणजे पुढचा प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? हा यवतमाळ जिल्ह्याचा प्रश्न आहे. बरं, महत्वाचं म्हणजे आपल्याला यवतमाळ जिल्ह्याचाच अभ्यास करायचा आहे का यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी? तर नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण आपल्या तालुके किती आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये तसा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? बघा, 16 नांदेड यवतमाळ. कळते का तुम्हाला? म्हणजे 16 जिल्हे असलेला यवतमाळ सुद्धा आहे आणि नांदेड सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे एकूण जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त तालुके असलेला जो जिल्हा आहे तो म्हणजे कोणता? यवतमाळ आणि नांदेड. मग बाकीचे सुद्धा, जसं की नाशिक मधून तुम्ही फॉर्म भरला तर कमीत कमी आपण आपले एकूण तालुके किती आहेत एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच सोबत आपले वेगवेगळे जिल्हे कोणकोणते, जसं की जळगाव आहे, रायगड आहे, चंद्रपूर आहे. हे वेगवेगळे जिल्हे जे आहेत ह्या नाशिक तालुके म्हणजे नाशिक जिल्ह्यासोबत आहेत, ज्यांमध्ये 15 तालुके आहेत. मग अहमदनगर मधून फॉर्म भरला तुम्ही तर 14 तालुके असलेले वेगवेगळे जिल्हे कोणकोणते असाही आपल्याला प्रश्न विचारला तर पुणे आहे, अमरावती आहे, नागपूर आहे आणि अहमदनगर सुद्धा आहे. बाकी तुम्हाला जर विचारलं एकूण 12 तालुके असलेले जिल्हे किती आहेत तर 2 आहेत, कोल्हापूर आणि गडचिरोली. 11 तालुके असलेले जिल्हे बघा, या ठिकाणी सोलापूरचा सुद्धा याच सिरीज मध्ये प्रश्न आहे. तुम्हाला दाखवतो मी की प्रत्येक जिल्ह्याचं एकूण तालुके किती आहेत अशावर प्रश्न विचारला जातोय. मग जिल्हा स्पेशल मध्ये आपण असा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या बॅच मध्ये आपण जिल्हा स्पेशल सुद्धा पुढे सिरीज घेणार आहोत. सिरीज म्हणजे खास करून बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, स्वप्न खाकी बॅचच्या. बाकी सातारा आणि बीड आणि सोलापूर हे 3 असे जिल्हे आहेत ज्यांमध्ये 11 तालुके आहेत. ठीक आहे. सर्वात कमी तालुके असलेला मुंबई उपनगर एकही तालुके नसलेला
तो म्हणजे मुंबई शहर आहे. मुंबई स्पेशल मध्ये तो भाग आपण कव्हर केला होता. कमीत कमी तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कमीत कमी तालुके असलेला जिल्हा कोणता आहे, तर तो मुंबई उपनगर आहे. धुळे मधून अभ्यास करत असाल तर 100% विचारलं जातं. केवळ 4च तालुके आहेत. हिंगोलीमध्ये केवळ 5च तालुके आहेत. नंदुरबार, वाशिम या ठिकाणी 6 तालुके आहेत. मग आपला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यानुसार आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. इथे छत्रपती संभाजीनगर यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आपल्याला विचारली तर 9 आणि त्यासोबत रत्नागिरी आणि परभणी हे दोनही जिल्हे असे आहेत मित्रांनो की ज्या ठिकाणी 9 तालुके आहेत. बरं, हे लक्षात कसं ठेवायचं, तर बघा छत्रपती संभाजीनगर मधून विभाजित झालेला पहिला जिल्हा तो म्हणजे कोणता, जालना. बरोबर आहे की नाही. म्हणजे पहिल्यांदा 1981 मध्ये सुरुवातीला बघा 1961 पासून ते 1981 या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते. त्यानंतर वेगवेगळ्या कालावधीमध्ये जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. 1981 मध्ये 2 जिल्ह्यांची संख्या वाढली. छत्रपती संभाजीनगर मधून जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आणि त्याच सोबत मित्रांनो 15 ऑगस्टला माझ्या मते 16 ऑगस्टलाच 1981 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं निर्मिती करण्यात आली रत्नागिरी या जिल्ह्यापासून. ठीक आहे. मग हे दोन्हीही तशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन विभागीय मुख्यालय कोठे आहे. सोन्या, तू सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करत असतो. या ठिकाणी आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरतोय ना त्या जिल्ह्याचा अभ्यास डीप मध्ये करणं फार गरजेचं आहे. चालू घडामोडी सुद्धा तशाच प्रकारे प्रश्न विचारले जातात. विशेषतः आपल्या जिल्ह्याचं चालू घडामोडीचा विचार केला तर एकूण 8 ते 9 प्रश्न जे आहेत की नाही ते चालू घडामोडीवर विचारले जातात 25 पैकी. पण त्यामध्ये 2 ते 3 प्रश्न त्या जिल्ह्याचं स्पेशल वर विचारले जातात. भूगोलमध्ये सुद्धा चालू घडामोडी विचारलं जात असतं आणि भूगोलमध्ये चालू घडामोडी कशा प्रकारे विचारलं जातं ते आपण आपल्या चालू घडामोडीच्या सिरीज मध्ये कव्हर केलेलं आहे. इथे बघा यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय म्हणजेच काय, तर प्रशासकीय विभाग अमरावती आणि त्या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळ हा जिल्हा येतो. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे येतात मित्रांनो. आणि तुम्हाला जर तालुक्यांची संख्या विचारली तर 56 तालुके असतात. मग इथे आपल्याला विचारलेलं आहे मुख्यालय ते म्हणजे अमरावती आहे. पुढे जाऊया आणि यवतमाळ जिल्ह्याचं विचारलंय म्हणजेच काय की 36 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यामधून आपण परीक्षा देत असाल तर आपण आपल्या जिल्ह्याचं प्रशासकीय विभागाचं मुख्यालय कुठे आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तसे प्रश्न विचारले जातात. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहेत, अमरावती या ठिकाणी. अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आणि 56 तालुके. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला जिल्ह्यांची संख्या विचारली तर 5 कोणकोणते, तर बुलढाणा आहे, वाशिम आहे, त्याचसोबत अमरावती आहे, यवतमाळ आणि अकोला. ठीक आहे. अकोले तालुका आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील आहे. ज्या तालुक्यामध्ये कळसुबाईचं शिखर हे सर्वोच्च शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील. पण अकोला हा जिल्हा आहे. अकोले आणि अकोला यामध्ये फरक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तो म्हणजे टिंबटिंब या जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही. बघा हा प्रश्न कोणत्या जिल्ह्याचा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता, तर यवतमाळ पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहोत की नाही त्या जिल्ह्याच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवायला पाहिजे की लागलेल्या सीमा कोणकोणत्या आहेत. जसं की या ठिकाणी बघा दिसतंय तुम्हाला इथे यवतमाळ आहे. यवतमाळला नांदेडची सीमा लागलेली आहे, हिंगोलीची सुद्धा लागलेली आहे, वाशिमची सुद्धा लागलेली आहे, अमरावतीची लागलेली आहे, वर्धा आणि चंद्रपूर. मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर आपल्याला विचारलं तर वाशिम पासून सुरुवात करा. वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर. बरोबर आहे. किंवा नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, चंद्रपूर. त्याचसोबत आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की तेलंगणाला एकूण कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. यवतमाळच्याच परीक्षेमध्ये किंवा चंद्रपूरच्या परीक्षेमध्ये किंवा गडचिरोलीच्या परीक्षेमध्ये किंवा नांदेडच्या परीक्षेमध्ये. कारण काय की हे सर्व जिल्हे जे आहेत हे तेलंगणा या राज्याला लागून आहेत म्हणून आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत तसा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही सरळ सरळ पुस्तक हातात घेऊन डायरेक्टली अभ्यास करायला सुरुवात करू नका. अगोदर ही सिरीज बघून घ्या. आपण आज जॉग्राफीचे काही प्रश्न घेत आहोत. उद्या स्वप्न खाकी बॅचचे आपले जे शिक्षक आहेत ते पुन्हा वेगवेगळे शिक्षक येतील किंवा मीच येईल पुन्हा जॉग्राफी किंवा अजून वेगळा विषय घेऊन येईल. पण सोन्या तुला धरून धरून शिकवणार आहे. शेवटपर्यंत जर तू ही सिरीज बघितली तर तुला ऍक्युरेट कळेल की नेमकं ह्या 12,000 पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये प्रश्न कसे येणार आहेत. सुरुवात या व्हिडिओ पासून केलेली आहे परंतु शेवटपर्यंत फक्त तुम्ही साथ द्यायची आहे आणि
व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे तुम्ही तुमचे रिप्लाय कमेंट्स मध्ये करा. व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे बघा, देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे या क्रमाने योग्य विकल्प निवडायचा आहे. हा सुद्धा प्रश्न कशा प्रकारे आहे तर एखाद्या जिल्ह्यासाठी विचारला जाईल असा नाही, अख्ख्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा आपल्याला डावीकडून उजवीकडे. रोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मोबाईल हातात घेतो सोन्यातून आणि सर्वात अगोदर तू व्हॉट्सअप ओपन करतो, स्टेटस बघायला सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही? दिवस कसा तुझा सुंदर जातो म्हणजे सुंदर असे स्टेटस बघत असतोस. बरं, ते लगेच मिनिमाइज करतो. दुसरं लगेच काय, इंस्टाग्राम चालू करतो. इंस्टाग्राम मध्ये सर्च मध्ये जातो, व्हिडिओज जे आहेत की नाही ते स्क्रोल करत असतो आणि तुला तुझ्या आवडता व्हिडिओ दिसला की तो क्लिक करत असतो. दिवस एकदम सुंदर असा जात असतो. अरे ह्या सगळ्या गोष्टी बघू नकोस. तू आतून पेटशील. आतून पेटायला पाहिजे, पण अभ्यासासाठी पेटायला पाहिजे. आणि कशा प्रकारे तर आपण स्वतः मोबाईल ओपन केला, मोबाईल हातामध्ये घेतला, तर घेतल्याबरोबर सुरुवातीलाच मॅप महाराष्ट्राचा बस म्हणजे रक्तामध्ये तुझ्या अभ्यास असायला पाहिजे, रक्तामध्ये ते मुद्दे असायला पाहिजे. सोन्या झोपीत सुद्धा कलम पाठ कर. झोपीत सुद्धा म्हणजे दिवसभर तू कलम जर पाठ केली ना, झोपीत स्वप्नात सुद्धा तुला कलमच येतील. जोक नाही करत ते, प्रॅक्टिकली मी अनुभवलेले. अशा प्रकारे त्यामध्ये स्वतःला पिंजून टाकायचं असतं, त्याच वेळेस ते सगळं काही शक्य असतं. मग इथे बघा, देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे आपल्याला विचारली गेलेली आहे. म्हणजेच आपण मॅप समोर ठेवायला पाहिजे. रोज झोपीतून उठल्याबरोबर सरळ सरळ आपण ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरतोय, समजा मी अहमदनगर मधून फॉर्म भरत आहे, मग अहमदनगर पासून ते पुढचे जे आहेत सगळे जिल्हे माझ्या लक्षात असायला पाहिजेत. अहमदनगर नंतर बीड येतं, परभणी येतं, हिंगोली येतं, नांदेड येतं. किंवा अहमदनगरच्या जवळच पुणे आहे, त्यानंतर ठाणे सुद्धा आहे. ठाणे कसं तर चिटकूनच आहे. किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मी अहमदनगर जिल्ह्याबाबत वाचणं गरजेचं आहे, पाठ करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा याचा स्क्रीनशॉटच काढायचा आणि तो आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवायचा, बस. त्यानंतर बघा, आपल्याला प्रश्न काय विचारला गेलेला इथे, या ठिकाणी कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नांदेड, नाही कोल्हापूर, सोलापूर, अकोला, नांदेड, कोल्हापूर, त्यानंतर सोलापूर, नांदेड आणि अकोला. इथे दिसतंय बघा, इथे आहे अकोला, या ठिकाणी नांदेड, या ठिकाणी आहे कोल्हापूर. ठीक आहे. आणि त्यानंतर सोलापूर. म्हणजे क्रम कसा असणार आहे, कोल्हापूर, सोलापूर, अकोला आणि मग नंतर नांदेड. कारण काय त्याचं, तर हा भाग बाहेर गेलेला आहे की नाही. आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम जर लावला आपण तर कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर अकोला आणि नांदेड. अशा प्रकारचा पर्याय कुठे दिसतोय, कोल्हापूर, सोलापूर, अकोला आणि नांदेड. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग कोणत्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न अनालिसिस करत असताना तो भाग सुद्धा बघायला पाहिजे की हा प्रश्न विचारला गेलेला यवतमाळ शहर, आणि यवतमाळ शहरामध्ये विचारला जरी गेलेला असेल तरी सुद्धा यवतमाळचा आणि या सर्व जिल्ह्यांचा काही संबंध लागतोय का रे सोन्या, फक्त नांदेडशी लागत असेल, बरोबर आहे की नाही, जवळ आहे. पण तरी सुद्धा विचारला, याचा अर्थ काय, अख्ख्या महाराष्ट्रभराचा आपल्याला अभ्यास, जिल्ह्याचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, हा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात उत्तरेकडील सीमा कोणता जिल्हा निश्चित करतं, किंवा सर्वात पूर्वेकडील, पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील सीमा ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तो म्हणजे काय, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालील प्रमाणे आहे. बघा, सोलापूर ग्रामीण या परीक्षेमध्ये विचारला गेलेला. अख्ख्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी पाठ करायला पाहिजे का रे, सोलापूर जिल्ह्याचे एकूण तालुके किती आहेत, किंवा अजून आपल्याला तालुक्यांची संख्या पाठ करायची गरज आहे का, नाही. एकूण याचं योग्य उत्तर आहे 11, पर्याय क्रमांक 1, बरोबर आहे. मग सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत, असे अजून किती जिल्हे आहेत. अरे प्रत्यक्षात जर आपण विचारात घेतलं तर सोलापूर सोबतच या ठिकाणी दिलेलं आहे बघा. सोलापूर हा जो जिल्हा आहे, इथे प्रशासकीय विभाग कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सोलापूर हा जिल्हा आहे. ठीक आहे. मग याच पुणे प्रशासकीय विभाग सोलापूरचा अभ्यास करत असताना, किंवा सोलापूर म्हणा किंवा पुणे म्हणा, कोणत्याही आपण जिल्ह्यामधून अभ्यास करत असताना आपला प्रशासकीय विभाग आपल्याला माहिती असतो. त्या प्रशासकीय विभागाचा अभ्यास कसा करायचा, तर एकूण 5 जिल्हे त्या प्रशासकीय विभागात आहे. एकूण तालुक्यांची संख्या विचारात घेतली तर 58 आहे, आणि सर्व प्रशासकीय विभागातील तालुक्यांच्या संख्याचा विचार केला तर तिसरा क्रमांक लागतो तालुक्यांच्या संख्येनुसार. क्षेत्रफळानुसार जर विचारात घेतलं पुणे या प्रशासकीय विभाग तर चौथा क्रमांक लागत असतो. एकूण किती, तर 16.6% भूभाग महाराष्ट्राचा या प्रशासकीय विभागाने व्यापलेला आहे. सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो जर आपल्याला विचारला तर पुणे हा सर्वात मोठा क्षेत्रफळाने, बरं का, कोणत्या, तर पुणे या प्रशासकीय विभागाच्या. अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला तर अहमदनगर
हा सर्वात मोठा जिल्हा आहे, परंतु पुणे या प्रशासकीय विभागाचा विचार केला तर पुणे हा जिल्हा सर्वात मोठा आहे आणि सर्वात छोटा क्षेत्रफळाने कोल्हापूर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा किंवा पुढचा प्रश्न आपल्या या सिरीज मधील महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भेटलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांत समावेश होत नाही असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, महाराष्ट्राचा मॅप इथे दिसतोय तुम्हाला सर्वांना, इथे ऍड केलेला आहे मी. ठीक आहे, नाही केलेला घाबरू नको सोन्या, मी आहे ना. इथे बघा, हा महाराष्ट्राचा मॅप आहे आपला. ठीक आहे, मग इथे समुद्र किनारा लागलेला आहे. समुद्र किनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे. या ठिकाणी विचारात घेतलं तर हा संपूर्ण भाग गुजरातचा आहे. ठीक आहे, जी जी, एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत त्या गुजरातला लागून आहेत मित्रांनो. दुसरं म्हणजे एक प्रशासकीय विभाग हा सुद्धा गुजरात आणि त्याचसोबत आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. पण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याला दादरा नगर हवेली दीव दमण हा जो प्रशासकीय विभाग आहे त्याची सीमा लागलेली आहे, तर ते म्हणजे पालघर जिल्ह्याला लागलेली आहे. ठीक आहे, बाकी अजून पालघर जिल्ह्यालाच गुजरातची सीमा आहे, त्यानंतर धुळे आहे, त्यानंतर नंदुरबार आहे आणि जळगाव आहे. ठीक आहे, सॉरी, नाशिक आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पालघर असे जिल्हे आहेत. बाकी जर तुम्हाला विचारलं एमपी म्हणजेच काय, मध्य प्रदेश, सर्वात जास्त सीमा किंवा उत्तरेची सीमा निश्चित करणारा राज्य किंवा सातपुडा पर्वताला समांतर असलेली सीमा ज्या राज्यासोबत आहे ते राज्य म्हणजे कोणतं, तर मध्य प्रदेश. एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेशला आहेत आणि सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेश सोबतच आहे. बाकी छत्तीसगड 2 जिल्ह्यांच्या सीमा आहेत, इथे गोंदिया आणि दक्षिणेला गडचिरोली. मग तुम्हाला विचारलं जाईल तेलंगणा या ठिकाणी आहे एकूण गडचिरोली, त्यानंतर येतं चंद्रपूर नंतर येतं बघा या ठिकाणी यवतमाळ आणि मग नंतर नांदेड. अशा प्रकारे एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणाला लागून आहेत. तेलंगणामध्ये विधान परिषद सुद्धा आहे. विधान परिषद एकूण 40 सदस्यांची विधान परिषद त्या ठिकाणी आहे तेलंगणाला. मग नंतर येतं बघा कर्नाटक जे आहे याला एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. कुठून लागतात त्या, तर नांदेड पासून ते इथे दक्षिणेला सिंधुदुर्ग पर्यंत. मग नंतर इथे गोवा आहे. गोव्याला एकाच जिल्ह्याची सीमा आहे सिंधुदुर्गची, परंतु सिंधुदुर्ग या जिल्ह्याला कर्नाटक आणि गोवा या दोनही राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. ठीक आहे, याचाच अर्थ काय, तर मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश नाहीये मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारलाय. अख्ख्या महाराष्ट्रभरातून तुम्ही जर अभ्यास करत असाल कोणत्याही जिल्ह्यांसाठी तर अशा प्रकारे स्थान विस्तार यामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि आपल्या बॅच मध्ये, स्वप्न खाकी बॅच मध्ये सगळे रेकॉर्डिंग बऱ्यापैकी कंप्लीट झालेले आहेत जॉग्राफीच्या. तिथे सुंदररित्या मॅपच्या साहाय्याने, इथे मॅप तो ऍड केला नाही मी, राहिला तो, काय अडचण नाहीये, परंतु मॅपच्या साहाय्याने आपण तिथे ते भाग कव्हर केलेले आहेत. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तो म्हणजे इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली बघा. दादरा नगर हवेलीला पालघर जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. बाकी मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, गुजरात म्हणजे किती राज्य आहेत, 1 2 3 4 5 6 राज्य आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे. सर्वात पूर्वेकडील तालुका आपल्याला विचारलेला आहे. कोणत्या परीक्षेमध्ये विचारला आहे, तर सर्वात पूर्वेकडील जो जिल्हा आहे गडचिरोली त्याच परीक्षेमध्ये विचारला जाईल की नाही, तर पुणे या ग्रामीण पोलीस मध्ये विचारला गेलेला आहे. का बरं विचारला गेलेला आहे पुणे या ग्रामीण पोलीस मध्ये, तर सर्वात पूर्वेकडील हा महाराष्ट्राचा, सर्वात उत्तरेकडील हा महाराष्ट्राचा, सर्वात दक्षिणेकडील किंवा सर्वात पश्चिमेकडील, याचा अर्थ काय, अख्ख्या महाराष्ट्रभरातून तुम्ही अभ्यास करत असाल तर आपल्याला 100% प्रश्न विचारला जाईल कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही परीक्षा दिली तरी सुद्धा. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, भामरागड आहे, पर्याय क्रमांक 4. पण गडचिरोलीच्या परीक्षेसाठी म्हणा किंवा मग तुम्ही नागपूर या प्रशासकीय विभागातून जर अभ्यास करत असाल तर 100% तुम्हाला हा प्रश्न पुन्हा रिपीट होईल. पुढे जाऊया. बघा इथे मॅप दिसतोय गडचिरोली, इथे दिसतोय भामरागड. छत्तीसगडला लागून असलेली किंवा याच भामरागड मधून जाते बघा इंद्रावती नदी. ही इंद्रावती नदी जी आहे ना, ही छत्तीसगड आणि महाराष्ट्र याची सीमा निश्चित करत असते. सर्वात पूर्वेकडील नदी कोणती आपल्या महाराष्ट्राची असाही प्रश्न विचारला तर ती म्हणजे इंद्रावती नदी आहे, जी पुढे सिरोंचा पुढे म्हणजे गोदावरीला जाऊन मिळते. गोदावरी एकूण 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा व्यापत असते.
ही गोदावरी नदी फार मोठी नदी आहे आपल्या महाराष्ट्राची आणि अत्यंत महत्वाची नदी आहे. 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रात एकूण प्रवास आहे या गोदावरी नदीचा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची. बाकी पुढे जाऊया बघा. इथे हा जो मॅप तुम्हाला दिसतोय हा मॅप पालघरचा आहे. पालघर हा स्वतः तालुका जो आहे तो सर्वात पश्चिमेकडील तालुका आपल्याला विचारला, अरबी समुद्राला लागून असलेला. सर्वात उत्तरेकडील जर आपल्याला विचारला तालुका कोणता आहे तर तो नंदुरबार जिल्ह्यातील आणि त्याचं नाव आहे अक्राणी. आणि सर्वात दक्षिणेकडील जर आपल्याला विचारला तर दोडारंग असं नाव आहे त्या तालुक्याचं, ते म्हणजे सिंधुदुर्गचं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे पुढचा प्रश्न, यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही? पुणे या ग्रामीण पोलीस भरती 2024च्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो, की तुम्ही ज्या जिल्ह्यामधून परीक्षा फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या आसपासचे सर्व जिल्हे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. इथे दिसतोय पुणा तुम्हाला. पुण्याला सर्वात अगोदर इथून जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण गेलो तर रायगड नंतर मग ठाणे लागतं, ठाण्यानंतर मग अहमदनगर लागतं, अहमदनगर नंतर सोलापूर आणि मग नंतर सातारा. ठीक आहे, रत्नागिरी लागते का रे? नाही लागत. त्यानंतर मुंबई शहर हे दोन्ही जिल्हे लागतात का, किंवा पालघर लागतं का, किंवा नाशिक लागतं का? आपल्याला जाणून बुजून ते पर्याय दिलेले असतात. इथे दिसतंय तुम्हाला बघा, सोलापूर आहे, सातारा आहे, ठाणे आहे, परंतु पालघर जिल्ह्याची सीमा लागते का? तर नाही. याचं योग्य उत्तर काय? पालघर. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या आसपासचे सर्व जिल्हे त्यांच्या सीमा लक्षात ठेवायच्या, पाठ करायच्या. आणि जास्त लक्षात काय ठेवायचं, ज्या जिल्ह्याची लागत नाही ते लक्षात ठेवायचं, म्हणजे पर्यायातून तुम्हाला तिथे कट करता येतं. इथे दिसतंय तुम्हाला हा अत्यंत सुंदर असा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, अत्यंत सुंदर असा चार्ट आहे. यामध्ये दिसतंय सर्वात अगोदर कोकण. आपल्याला कसाही प्रश्न विचारला, जसं की फॉर एक्झाम्पल साठी सांगतो, आणि यावर 10 ते 15 प्रश्न तयार होतात तर विचारले जात आहेत मित्रांनो. जसं की तुम्हाला असा जर प्रश्न विचारला की एकूण 6 प्रशासकीय विभागापैकी सर्वात छोटा क्षेत्रफळाने प्रशासकीय विभाग कोणता आहे, तो म्हणजे कोकण आहे. ठीक आहे, कुठे दिसतंय आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने? बघा 6 आणि 6व्या क्रमांकाचा दिसतोय. सर्वात मोठा जर आपल्याला विचारला, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1 नंबर दिलेला आहे की नाही? मग तुम्ही फक्त क्षेत्रफळ पाठ करायचंय केव्हा? तर कोकणातून परीक्षा देत असाल तर. सर्व जिल्ह्यांचे पाठ करायची गरज आहे का, किंवा सर्व प्रशासकीय विभागांचे पाठ करायची गरज आहे का? नाही सोन्या, फक्त तू ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरलेला आहे तो प्रशासकीय कोणत्या तो जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तो फक्त तुला लक्षात ठेवायचा आहे. एकूण विचारात घेतलं तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाने 21.6% भूभाग व्यापलेला आहे. सर्वात जास्त आहे म्हणून लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी म्हणजे 10% भूभाग व्यापलेला आहे. जर आपल्याला असा प्रश्न विचारला, जिल्ह्यांचा जर विचार केला तर सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत ते इथे दिसते तुम्हाला बघा, 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर छत्रपती संभाजीनगर प्रथम क्रमांक दिसतोय तुम्हाला. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे तर बीड आहे, आणि सर्वात छोटा हिंगोली आहे. हा अत्यंत महत्वाचा असा चार्ट आहे. आपापल्या प्रशासकीय विभागानुसार आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. या चार्टचा तुम्हाला काय करायचं, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, आणि नंतर बऱ्यापैकी आपला जो प्रशासकीय विभाग आहे, ज्या प्रशासकीय विभागामधून आपण परीक्षा देणार आहोत त्यानुसार आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा म्हणजे आता आपले प्रश्न इथपर्यंत होते. आज कमी प्रश्न घेतलेले तर कमीत कमी वेळेमध्ये लगेच आलो सोन्या मी. म्हणजे आज नेमकं काय घ्यायचं आहे तर सकाळी आल्याबरोबर मी प्लॅन केला, म्हटलं आजपासून ही सिरीज चालू करूया, आणि मग नंतर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यासाठी थोडंसं आजचं लेक्चर पाहिजे तसं झालं नाही सोन्या, तुझी अपेक्षा जी आहे ती मला माहितीये, पण पुढचं लेक्चर धुळावून टाकायचं आहे. आजचं लेक्चर फक्त सांग कसं झालं, कमेंट्स करा लवकर लवकर.